हॅलो. मी आबांना समजवण्याचा लई प्रयत्न केला बघा, पण ते डॉक्टरांकडे यायला तयारच नाहीत. आपण एक काम करूया का? मी शाळेतून परत आले ना की दोघं मिळून समजावून बघू. अहो नाही, नको. ते परत चिडतील नाही तर गप्प होतील. मग आता तुम्हीच बघा, काय ते विचार करा बाबा. या आबांचा असाल मला बघवणं झालंय. मी तुम्हाला थोड्या वेळात परत फोन करू. हा? म्हणजे मी जरा डॉक्टरांशी बोलून घेते, त्यांना सगळं सांगते, ते काय म्हणतायत ते बघू, मग तसं तुम्हाला कळवते. चालतंय, बघा काय ते. हा. हॅलो. हा. हॅलो डॉक्टर, मी अंजली गायकवाड बोलते, प्रतापराव गायकवाडांची सून. हां बोला. माझं ऍक्च्युली एक काम होतं. आम्हाला आबांचं वागणं काही कळतच नाहीये. म्हणजे हल्ली खूप हताश झालेत ते. त्यांना दवाखान्यात चला म्हटलं तर नाहीच म्हणतात. काय होतंय काय त्यांना? आम्हाला तेच कळत नाहीये. म्हणजे कुणाशी काही बोलत नाहीत, गप्प गप्प असतात. तब्येतही खूप खराब होत चालली आहे त्यांची. मग त्यांना जरा आग्रह करून इथं हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात ना तर उत्तम होईल. नाही ना, म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केले पण ते नाहीच येते. मग मी येऊ का व्हिजिटला? नाही नको. मीच येते दवाखान्यात. म्हणजे मी आणि माझे मिस्टर येऊन तुम्हाला भेटतो. चालेल तुम्हाला? चालेल, मी आहे ओपीडी मध्येच. या. हो चालेल. थँक्यू डॉक्टर. ओके. काय म्हणते डॉक्टर? तुम्ही एक काम करा, तुमचं आवरून तुम्ही शाळा सुटायच्या वेळी शाळेपाशी या. मग आपण दोघं मिळून डॉक्टरांना भेटायला जाऊया. डॉक्टरांना? आपण दोघं मिळून डॉक्टरांकडे जाऊया, डॉक्टरांना नीट समजावून सांगूया. आणि अगदीच जर का काही वाटलं तर ते म्हणालेत की घरी व्हिजिट दे. म्हणजे आबांना दवाखान्यात घेऊन जायची सुद्धा काही गरज नाहीये. चालते, तुम्ही तयार राहा, मी येतो लगेच. हो, लवकर या. बाय बाय, ठेवा. त्या सगळ्या वाईट गोष्टी एका चांगल्या आणि प्रामाणिक माणसाच्या बाबतीत घडाव्यात हे खरंच वाईट आहे. डॉक्टर, आम्ही बी यातनं बाहेर पडायचं बघतोय, पण आबांना असं बघून काय सुधरतच नाही हो. आम्हाला काहीच कळत नाहीये. आबा काही बोलत नाहीयेत, खातपीत नाहीयेत. आणि आता तर चिडचिड करायला सुरुवात केली. झाल्या प्रकाराचा त्यांना शॉक बसलेला असणार. अशा वेळी फार केअर करावी लागते हा माणसाची. तो नेहमी हसत खेळत राहायला पाहिजे. त्यासाठी घरातलं वातावरण लाईट मूड ठेवा. काही प्रॉब्लेम्स आले तर त्यांच्यापर्यंत पोहोचूच देऊ नका. नाही, आम्ही बी तेच म्हणतोय. गरिबी तर गरिबी, आणि गरिबीत बी माणसाला सुख मिळतंय ना हो. तसं नुसतं सांगू नका, तसं राहून दाखवा. हा शॉक एका दिवसात कमी होणार नाही. हळूहळू होतील ते व्यवस्थित. ते ना बा, पण तुमच्याकडे ते औषधांना गोळ्या नाहीत काय? मेडिसिनचा काही उपयोग नाही. हळूहळू त्यांची उमेद त्यांना परत मिळवून देणं हाच उपाय आहे. आणि त्यासाठी ते आनंदी राहिले पाहिजेत. त्यासाठी पहिली स्टेप आहे त्यांना हसवणं. ते आधी करा. सोयचं. हो, डॉक्टरने उपाय तर सांगितलं, ते गोळ्या औषधांपेक्षा लय अवघड सांगितलं हो. आता अवघड असू दे किंवा सोपं, आबांसाठी करावंच लागेल ना. होय, पण कसं? तुम्हीच काहीतरी करा. तुम्ही चांगलं हसवू शकाल. मला? अहो, मला कुठे असलं जमतंय काय? अहो, असं काय करता? आज सकाळी नाही का तुम्ही मला एक बोट पकडा, मी ओळखतो काय झालं ते असं म्हणत होतात ना,
हसवायचा प्रयत्न करत होता. कुठं काय संपलं, समजा फेलच गेलं की. अहो नाही, मला हसू आलं होतं. बघा उगं काय बी खोटं सांगू नका. अहो नाही, खरंच. फक्त आबा माझ्यावर चिडले होते म्हणून मला वाईट वाटत होतं, म्हणून नाही हसले मी. नाही हो, जसं तुम्हाला वाईट वाटलं तसं आबांना बी वाईट वाटते. होय. पण त्यासनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने हसवायला पाहिजे, आणि ते काही एकट्याचं काम नाही बघा. बरं, आपण सगळे मिळून प्रयत्न करू. चालतंय की. सूरजला फोन लावून सांगतो. हो. हा राणा बोल की. ते डॉक्टरांकडे आलतो, आणि आबांची समधी कंडिशन बी सांगितली त्यासनी. काय म्हणलं? आबासनी मानसिक धक्का बसलाय, त्यातून त्यासनी हळूहळू बाहेर काढलं पाहिजे बघ. म्हणजे त्यासनी हसत केट ठेवायला पाहिजे. ते बी बरोबरच आहे म्हणा. मग समजेत पहिला आबांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं, आणि हे आपण समध्याने मिळून केलं पाहिजे. मला काय करायचं आणि कसं करायचं ते काय कळणं झालंय बघ. नाही नाही बघ राणादा, तू घरी ये, घरी आला विचार करून करूया काहीतरी. हा चालते. बरं ठेवू काय? आपण घरी जाऊन ठरवू. चल. अहो ताईसाब, अहो ताईसाब, अहो ताईसाब. काय कुत्र मागं लागलंय का काय तुझ्या? हा? अहो नाही. मग अहो बाहेर का नाही काय तर लई महत्वाची चर्चा सुरू आहे. मग तू इथं काय करायलास? जा बाहेर काय चाललंय ते बघून ये. जा 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 जा, जा. ए अनाईक, समधी खबरवात नीट पाहिजे हा मस्ते. हा चल जा. ओ सनिदा, अहो काय करायचं? नाही एखादं बारकं बाळ असतं तर त्याला अले ले 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 ले, लु 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 गुदगुल्या करून माकड उड्या मारून किंवा वेडवान दाखवून हसवीत आला असतो. अहो पण इथं तर आबाय, त्यासनी कसं आणि काय? येऊ का? हे अवद्या, अरे तुला कधी काय बोलायचं कळते का रे? ए बाबा नो, मला काय समजणार झाले, तुम्हीच विचार करा जाओ. मी काय म्हणतो राणा, ते कॉमेडी पिक्चर आहे काय? हे शानपणाचं बोललं. अवद्या, त्या आवाजाला काय झालंय? कुठं काय? ओ चंदा, हो तिथं लपून ऐका लागलाय. या इथे येऊन बसाने ऐका की. या अहो, या की या 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 या. नाही ते मी स्वयंपाकघरात जात होते. होय. आम्ही काय बोलतोय ते ऐकायचं असेल हिला. ये बस इथं बस. अहो नाही, तसं काय बी नाही. आता घरात एकत्र राहते म्हणल्यावर समजा कळायलाच पाहिजे की. असं मी नाही माझ्या ताईसा म्हणले ती. होय. काय सांगतीस? मग जाऊन सांग तिला आम्ही सीड्या आणायला, पिक्चरच्या सीड्या. ए भाल्या कुठलं ते? ते कॉमेडी पिक्चर, कॉमेडी. हा कॉमेडी पिक्चरच्या सीड्या. मिळाली खबर? सुट आता. काय ध्यान आहे. मला काय वाटतं, आबांना हसवायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. ताईसाब, खुश खबर आहे, खुश खबर. काय लवकर सांग. अहो तिकडं का नाही कॉमेडी पिक्चरच्या सीडी आणायचं चाललंय. होय. अहो इकडं आल्यापासून टीव्ही ना काय ना काय लई बोर होत होतं. आता पिक्चर येणार, पिक्चर. म्हणजे ही खलबत अशी जायल्यात होय बाहेर. होय होय. जाऊ देत, चांगलंच आहे आपल्याला, तेवढाच आपला टाइमपास. हा. ए डोसक्यावर पडल्यास काय ग तू? अहो का? का म्हणजे?
अगं नाही 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 आमच्यापासून लपून छपून काहीतरी वेगळाच डाव शिजायलाय बघ. अगं घरात एवढा समजा कुटाणा झालाय आणि हे पिक्चर कशाला बघ त्याल. अव कशाला म्हणजे अव आपल्यासारखंच बोर होत असेल त्यासनी बी. नाही 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 हे काहीतरी वेगळंच आहे. अव काय वेगळं आहे? काय वेगळं म्हणजे तेच तर तुला बघायला सांगितलं होतं. तू पिक्चर करत आलीस तिथं. जा जा परत एकदा ऐकून ये काय झालंय ते आणि आम्हासनी सांग. आम्हासनी बी कळू दे काय डाव चाललाय त्यांचा. जा 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 जा. राहणार अरे काय करायचं काय बी ठरवणं झालंय आपलं. आबासनी हसवणं गरजेचं आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. अरे पण कसं माझ्याकडे एक आयडिया आहे. कसली? अंजलीबाईंनी आबासनी नीट समजवायचं. मी काय हे सांगतोय का या. अरे काय एक नंबर भावा. मी खरं सांगतो हो यो उपाय लागू पडणार आणि आपलं साहेब हसणार. खरंच आबा हसायलाच पाहिजे. ठरलं तर मग चला चला सगळे कामाला लागूया. थांबा तिकडे ते बघा आबा तिकडे बसलेत काय बी करून त्यासनी हसवायचं बरं का. तू काळजीच करू नकोस. आणि जन्मल्यापासून घरातला नाश होत आलोय बघ. आता मोठं झालोय आम्हाला काही काही वेळी वैतागतात आम्ही नीट सगळं करतो बराबर करतो बघ तू काय बी काळजी करू नको. काय करताय पहिल्यांदा काय करायचं तू तिकडून मी इकडनं जातो तू तिकडनं जातो पुन्हा आणि एकदम भाऊ करायचा. आणि नंतर तू सांगतो माझं चला. मी तुला एक कोडं घालतो काय. एक हत्ती आणि मुंगी असत्या. हत्ती म्हणजे यो आणि मुंगी म्हणजे तू. हत्ती म्हणजे तू आणि मुंगी म्हणजे यो. नाही नाही हत्ती म्हणजे यो मुंगी म्हणजे तू. एक दिवस काय होते हत्ती आणि मुंगी लपून डाव खेळत असतात आणि मग हत्ती लांब जाताना त्या झाडाच्या मागे जाऊन लपून बसते आणि मग मुंगी त्याला लगेच शोधत्या आणि मग मुंगी लपत्या. मग हत्तीला हुडकायला देत नाही. 3-4 तास हुडकतच बसते आणि मग त्या हत्तीला मुंगी कशी गावते सांगा बघ्या. सापडणारच नाही मुंगी आहे ती. अरे खरं हत्तीला मुंगी देवळात आहे हे कसं कळलं सांगा बघ्या. आता मग हत्ती देवळातून बघणार मग कळणारच की. देऊळ बारका असणार मग हत्ती कसं जाणार कळत आहे बघ येत. मग त्या मुंगीन चुकून घंटा वाजवला असेल आणि हत्तीला कळालं असेल. अरे घंटा नको काय त्या देवळात. ए तू सांग आता. सांग तू चिडतोयस नंतर सांगू नव टाळक्याच्या ना त्या मुंगीनं देवळाबाहेर चप्पल काढलेला असते म्हणून हत्तीला कळते. साधा शंभर प्रश्न उतारलेला येत. मुंगी का चप्पल घालते बाय. मग तुला काय माहित ते मी दुसरीच्या पुस्तकात वाचलेलं. आता मी एक सांगतो. इथं तू राहतो रिक्षा. रिक्षा रिक्षा चढव रे मला. तुला चढवायचं. एक मुंगी अशी रिक्षात बसलेली असत्या आणि अशी पाय बाहेर काढून बसत्या. रिक्षावाला किती वेळा पाय हात घ्यायला सांगतोय आत मुंगी पाय घेतच नाही. का सांगा बघू. तिला रिक्षात गरम होत असणार. रिक्षाचं दार उघड असतात. तिचं घर जवळ आलं असेल. नाही रे मग रिक्षावाल्याला पैसे द्यायचे नसेल म्हणून उडी मारायचा प्रयत्न करत असणार. तुला काय कळतंय जा बस. ठरलास काय नाही थांब जरा आठवतो की तू थांब.
तूच सांग. हरलासा काय सांग. ती रस्त्यावरच्या हत्तीला लाथ मारणार. लाथ मारल्यावर उडेल की तुमची रिक्षा. रिक्षा उडेल पण. मी सांगतो आता. एक आजी असते काय, एक आजी असत्या आणि ती लहानपणीच मरत्या. लहानपणी कशी मरल त्यालाच माहित. अरे ते जो काय चंदे काय झालं ग? अहो ते पिक्चरचं काय बी नाही, ते बाहेर का नाही समधी वेगळीच भानगड सुरू आहे. तू आता परत अर्धवट माहिती घेऊन आल्यास का काय चंदे? अहो नाही, या टायमाला का नाही मी समधी खबर आणल्या. बर बोल, पटापटा बोल. काय साहेब तिकडे साहेबांनी का नाही हसवायचं चाललंय. चंदे आता काही दिवसात त्या म्हाताऱ्याला कंप्लीट खूळ लागणार आहे म्हणावं, आणि त्याला एकदा का खूळ लागलं की तो हसल म्हणावं. सांग जाऊन सांग. अहो नाही ताईसाहेब, अहो त्यासनी खूळ लागू नये म्हणून त्या आधीच समधीचं हसवायचं चाललंय. अहो ताईसाहेब काय झालं? चंदे या समजांचं खूळ बघून का नाही खरंच आम्हाला लई हसू यायलंय बघ. नाही आता तूच सांग चंदे, यो असा डबऱ्यात गेलेला माणूस यो काय हसणार आहे, काय जमणार आहे त्याला? काय नाही ग, या खुळ्यांना असलं काय जमणार नाही. आणि जर जमलं तर नाव बदल तू आमचं. अहो ऐका ताईसाहेब. ए कपाळ पडवायला काय झालं ग तुला? अहो ताईसाहेब तुम्हाला सांगते, त्या खुळ्यासनी जमल का नाही ते काय माहित नाही, पण आता तुम्ही हे जमवून दिलंय हे पक्क. म्हणजे अहो ताईसाहेब तुम्ही हे नाव बदलायच्या गोष्टी केल्या की समजा उलटच होत्या. आता बघा तुम्ही साहेब हसणार म्हणजे हसणार बघा. तू का नाही चंदे आडानी ते आडानीच राहिलीस बघ. अगं जग चाललंय चंद्रावर आणि तू खोडताच पाळीत बस. चंदे या टायमाला का नाही आम्ही जसं म्हणतोय तसंच होणार बघ, गॅरंटी आपली. त्यो म्हातारा हसणार नाही म्हणजे नाही. सांगू काय? एक आजी असते ती अशी अशी करत जाते. असं एकदम तिचं विहिरीत घड्याळ पडतंय. अशी एक बालडी घेत्या आणि त्याला दोरी अशी बांधून टाकत्या विहिरीत आणि असं 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 वरत्या. घड्याळ काही वरच येत नाही. मग एक आजी एका पोराला बोलवत्या, इकडे ये रे, लवकर ये लवकर. इथं इथं हा बघ, दिसतंय काय? असं बघायला लावत्या. इकडे जरा बघत्या आणि अशी लाथ घालत्या. आणि ते बरं पडलं. आबा आता असलं नाहीत, पण मी हार मानणार नाही. जोवर ते हसत नाहीत तोवर मी प्रयत्न करतच राहणार.
मी आबांना हसवणारच.